नमस्कार. मी प्रवीण अरे महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर बघा बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी गुड न्यूज आलेली आहे. सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. बहिणींनो, तुम्हाला पाहायला मिळतं आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट 4,500 रुपये जमा होणार आहे. बहिणींनो इकडे लक्ष द्या. सर्व बहिणींनो इकडे लक्ष द्या. आज सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट 4,500 रुपये जमा केले जाणार आहे. या संदर्भात सर्वात महत्त्वाची मोठी गुड न्यूज आज या ठिकाणी आलेली आहे. बहिणींनो, रक्कम खूप मोठी आहे. तुम्हाला 1,500 रुपयाच्या ठिकाणी प्रतीक्षा होती, पण सरकारने तुम्हाला थेट 4,500 रुपये या ठिकाणी देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. म्हणजेच बहिणींनो, एकाच वेळेस तुमच्या अकाउंटवर 4,500 रुपये जमा केले जाणार आहे आणि ही रक्कम खूप चांगली असणार आहे. सर्व बहिणींना या पैशांमुळे खूप मोठा फायदा होणार आहे. आणि खरं जर बघायला गेलं बहिणींनो, तर लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबरचा हप्ता असेल, डिसेंबरचा हप्ता असेल किंवा जानेवारीचा हप्ता असेल, असे हप्त्यांची या ठिकाणी बहिणी वाट बघताय की पैसे कधी येतील. कारण की जर तुम्ही बघितलं तर नोव्हेंबरचा हप्ता आतापर्यंत या ठिकाणी जमा झाला पाहिजे होता, पण अजूनही तो मिळाला नाही आहे. त्यामुळे बहिणींना या ठिकाणी चिंता लागलेली आहे की पैसे कधी येणार आहे. त्यामुळे खूप बहिणी या ठिकाणी टेन्शनमध्ये आलेले आहेत. भरपूर बहिणींना या पैशांची आशा असते. भरपूर बहिणींचं घर या पैशांवर या ठिकाणी चालत असतं. अशा बहुतेक बहिणी आहे की ज्यांना ह्या 1,500 रुपयाचा ठिकाणी खूप मोठा फायदा होतो. काही महिला ह्या 1,500 रुपयाचा ठिकाणी उपयोग घर खर्चासाठी करतात. काही महिला ह्या पैशांचा उपयोग मुलांच्या शिक्षणासाठी करतात. काही महिला ह्या पैशांचा उपयोग बिझनेससाठी करतात. काही महिला ह्या पैशांचा उपयोग त्यांनी जे काही हप्ता घेतलेला असतो तो हप्ता भरण्यासाठी करतात. काही महिला या पैशांचा उपयोग जर तुम्ही बघितलं तर सेविंगसाठी करत असतात. आता बहिणींनो, तुम्ही ह्या 1,500 रुपयाचा उपयोग कशासाठी करतात कमेंट करून सांगा. भरपूर बहिणी घर खर्चासाठी करत असतील त्या लिहून पाठवा की सर ह्या 1,500 रुपयाचा उपयोग मी घर खर्चासाठी करते. बहुतेक बहिणी या पैशांचा उपयोग मुलांच्या शिक्षणासाठी करत असेल तर लिहून पाठवा की सर मी ह्या पैशांचा उपयोग मुलांच्या शिक्षणासाठी करते. आणि जर का तुम्ही ह्या पैशांचा उपयोग हप्ता भरण्यासाठी किंवा सेविंगसाठी करत असाल तर तेही लिहून पाठवायचं आहे, जेणेकरून सरकारला सुद्धा कळायला पाहिजे की हे पैसे किती महत्त्वाचे आहे बहिणींसाठी आणि हे पैसे वेळेवर मिळणं किती महत्त्वाचं आहे. खरं जर बघायला गेलं तर डिसेंबर महिन्यात सुरू झालेला आहे. डिसेंबर महिन्याचे जवळजवळ 20 दिवस या ठिकाणी संपलेले आहेत, तरीसुद्धा अजून बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही आहेत. बहिणींना प्रश्न पडलेला आहे की 1,500 रुपये कधी मिळणार आहे आणि आम्हाला ठिकाणी हप्ता कधी मिळणार आहे. आता बहिणींनो, सर्वात महत्त्वाची मोठी गुड न्यूज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. आता तुम्हाला 1,500 रुपये नाही तर तुम्हाला थेट 4,500 रुपये मिळणार आहेत. आता हे 4,500 रुपये तुम्हाला कसे मिळणार आहे, कधी कधी मिळणार आहे, सर्व तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. कारण की बहिणींनो, मी सांगितलेलं आहे की प्रवीण अरे हा असा एकमेव चॅनल आहे की ज्यावर तुम्हाला 100% ऑथेंटिक माहिती पुराव्यासहित मिळत असते. तर फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे की ज्या बहिणी ह्या व्हिडिओवर नवीन असतील, पटापट सर्व बहिणींनी, एकही बहिणीने चुकता कामा नये, सर्व बहिणींनी पटापट या व्हिडिओ लाईक करून द्यायचे, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही. महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला जर का तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिलं आहे, त्यावर सर्व बहिणींनी क्लिक करायचं आहे आणि ताबडतोब आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या व्हिडिओ फ्रीमध्ये मिळणार आहे आणि कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. तर बहिणींनो, फक्त एक काम करा, चॅनलला फ्रीमध्ये सबस्क्राईब करा. फ्रीमध्ये तुम्हाला अपडेट तुमच्या व्हिडिओ मिळत राहणार आहे. ठीक आहे, तर सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. दुसरी गोष्ट, ज्या बहिणींची KYC झाली असेल त्यांनी कमेंट करून सांगा बरं की KYC झाली की नाही. जर का तुमची KYC झाली असेल तर लिहून पाठवा की सर माझी KYC झालेली आहे. आणि जर का तुमची KYC झाली नसेल तर लिहून पाठवा की सर माझी KYC झालेली नाही आहे. ज्या बहिणींची KYC झाली नसेल अशा बहिणींची KYC मी फ्रीमध्ये करून देणार आहे. कारण की बहिणींनो, मी सांगितलेलं आहे की प्रवीण अरे हा असा एकमेव चॅनल आहे की जो नेहमी तुम्हाला मदत करत असतो. तुम्हाला कोणतीही अडचण आली तर थेट प्रवीण अरे हा चॅनल सर्च करायचा आहे आणि त्या ठिकाणी येऊन कमेंट करायची आहे. तुमची जी काही अडचण असेल ती दूर केली जाणार आहे अगदी फ्रीमध्ये. आणि हा एकमेव चॅनल आहे की ज्यावर तुम्हाला 100% ऑथेंटिक माहिती पुराव्यासहित मिळत असते. तर कमेंट करून सर्वांनी सांगायचे की KYC केली आहे की नाही. ज्यांची झाली असेल त्यांना लगेच या ठिकाणी हप्ता जमा केला जात आहे. तर KYC केली की नाही कमेंट करून सांगायचं आहे. आता बघा, लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये थेट 4,500 रुपये मिळणार आहे. तर कसे मिळणार आहे ते समजून घेऊया. तर बघा बहिणींनो, महानगरपालिका निवडणुकीचे जे काही निकाल आहे ते निकाल या ठिकाणी जाहीर झाल्यावर लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर आणि जानेवारी अशा तिन्ही महिन्यांची एकत्रित 4,500 रुपये मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता बघा बहिणींनो, या ठिकाणी सर्वात महत्त्वाची मोठी गुड न्यूज अशी आलेली आहे की तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता मिळणार आहे, डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे आणि जानेवारीचा हप्ता मिळणार आहे. असे एकत्रित तिन्ही महिन्यांचे जे पैसे ते 4,500 रुपये तुम्हाला मिळणार आहे. आता बघा बहिणींनो,
4,500 तुम्हाला मिळणार आहे. आता यामध्ये तुम्ही म्हणाल की सर हे 4,500 मग आम्हाला जानेवारी महिन्यामध्ये मिळणार का? तोपर्यंत आम्ही काय करायचं? तर बहिणींनो लक्षात घ्या, हे 4,500 तुम्हाला एकत्र या ठिकाणी येणार नाही आहेत. तर हे पैसे कसे येतील? तर तुम्हाला अगोदर नोव्हेंबरचा हप्ता मिळणार आहे, नोव्हेंबरचे 1,500 तुम्हाला मिळणार आहे आणि हे मिळाल्याच्या नंतर डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता तुम्हाला एकत्र मिळणार आहे. म्हणजेच काय? तर समजून घ्या. तुम्हाला या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतो, नोव्हेंबरचे तुम्हाला 1,500 मिळणार आहे. ठीक आहे, लक्षात द्या बहिणींनो, नोव्हेंबरचे 1,500 मिळणार आहे. डिसेंबर आणि जानेवारीचे असे तुम्हाला 3,000 मिळणार आहे. डिसेंबर आणि जानेवारीचे असे तुम्हाला 3,000 मिळणार आहे. टोटल जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर 4,500 तुम्हाला मिळणार आहे. पण हे जे काही पैसे आहे, तर हे पैसे कसे मिळतील? तर नोव्हेंबर आणि नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो तुम्हाला आता मिळून जाणार आहे. म्हणजेच काय? तर नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला आता जमा होणार आहे आणि जानेवारी आणि डिसेंबरचा जो काही हप्ता असेल त्याचे तुम्हाला 3,000 एकत्र येणार आहे. म्हणजेच जानेवारी आणि डिसेंबरचा हप्ता तुम्हाला एकत्र मिळणार आहे आणि आता 1,500 तुम्हाला जमा होणार आहे. अशी टोटल 4,500 तुम्हाला मिळणार आहेत. का? त्याचं कारणसुद्धा असं आहे की GR आलेला आहे. लक्षात घ्या बहिणींनो, GR आलेला आहे. GRमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे, जो निधी असतो तो निधी या ठिकाणी विभागाला पाठवलेला आहे. आता महिला जो काही बालविकास विभाग आहे त्याला या ठिकाणी निधी पाठवलेला आहे आणि किती निधी पाठवलेला आहे? तो 263 पॉईंट असा तो काहीतरी निधी आहे. म्हणजेच 263च्या आसपास तो या ठिकाणी निधी आहे. 263.40 कोटी असा तो या ठिकाणी निधी आहे. तर एवढी जी काही रक्कम आहे ती सरकारने जमा केलेली आहे त्या विभागाकडे. आता फक्त काय आहे, त्या विभागाने बहिणींच्या अकाउंटवर हे पैसे पाठवायचे. हे पैसे या ठिकाणी पाठवले जात नाही, ते होल्डर ठेवलेले आहे. त्याचं पहिलं कारण सांगितलं जातं की निवडणूक आहे, तर निवडणुकीमुळे ते पैसे मिळणार नाही असं ठिकाणी कारण सांगितलं जात होतं. पण ते कोणतंही कारण नाही आहे, लक्षात घ्या. कारण की जर का निवडणुकीमध्ये तुम्हाला पैसे जर द्यायचे नसतील तर GR आलाच नसता. GR या ठिकाणी आलेला याचा अर्थ तुम्हाला पैसे मिळणार आहे. आता हे पैसे कधी मिळणार आहे? तर आचारसंहिता तुमच्या ठिकाणी संपलेली. लक्षात घ्या, आचारसंहिता तुमची संपलेली आहे. आता आचारसंहिता ठिकाणी संपल्याच्या नंतर म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर निकाल जे काय होते ते निकाल या ठिकाणी लागलेले आहे. निकाल लागल्याच्या नंतर तुम्हाला पैसे मिळतील असं ठिकाणी सांगितलेलं होतं. आता पुन्हा एकदा आचारसंहिता लागणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजेच काय? तर पुन्हा एकदा आता महानगरपालिकांची जे काही निवडणूक होत्या त्याच्या ठिकाणी निकाल जाहीर झाले. ते जाहीर झाल्याच्या नंतर लगेच तुमच्या अकाउंटवर हे पैसे जमा होणार आहे असं सांगितलेलं होतं. आता पुन्हा एकदा निवडणुका लागणार आहे आणि निवडणुका लागणार आहे त्याची आचारसंहिता आताच या ठिकाणी लागणार आहे. तर आचारसंहितेमध्ये तुम्हाला ठिकाणी पैसे जमा केले जाणार आहे. म्हणजेच बहिणींनो, फक्त थोडासा ठिकाणी कालावधी त्यांना पाहिजे, लगेच तुमच्या अकाउंटवर एकाच दिवशी ते सर्व पैसे ठिकाणी जमा केले जाणार आहेत. म्हणजेच 1,500 तुमच्या अकाउंटवर आता लगेच जमा होणार आहे, आज किंवा उद्यामध्ये. ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण की आज किंवा उद्यामध्ये तुम्हाला ते पैसे ठिकाणी मिळणारच आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. दुसरी गोष्ट, उरलेले 3,000 तुम्हाला ठिकाणी पुढच्या महिन्यामध्ये म्हणजेच याच महिन्यामध्ये डिसेंबरच्या एंडिंगला किंवा जानेवारी महिन्यामध्ये मिळू शकतात. असे तुम्हाला 3,000 ते जमा केले जातील. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. हे झाल्यानंतर बघा पुढे आता काय सांगितलेलं आहे, या संदर्भामध्ये अजून जी काही ऑफिशियल माहिती ती समोर आलेली नाही आहे. नंतर बघा कोणकोणत्या बहिणींना महिलांचा लाभ या ठिकाणी बंद होणार आहे, म्हणजेच कोणत्या बहिणींचा लाभ बंद होणार आहे. कारण की भरपूर अशा बहिणी की ज्या बहिणींचा कायमचा लाभ बंद केला जाणार आहे. आता कशा प्रकारे बंद होणार आहे ते समजून घ्या. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा याकरिता जर तुम्ही बघितलं तर ladkibin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर KYCची सुविधा ही 18 सप्टेंबरपासून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आता बहिणींनो, 18 सप्टेंबरपासून ही जी काही KYCची मुदत होती ही सुरू केलेली होती. ठीक आहे. तर KYCची शेवटची जी तारीख आहे ती 31 डिसेंबर आहे. आता 31 डिसेंबरपर्यंत सर्व बहिणींनी KYC करून घ्यायची आहे. ज्या बहिणी KYC करणार आहेत त्याच बहिणींना याचा लाभ मिळणार आहे आणि आता त्या बहिणींचा लाभ थांबवला जाणार आहे. तर किती बहिणींनी आतापर्यंत KYC केली सांगा बरं? ज्या बहिणीची KYC झाली असेल त्यांनी लिहून पाठवा की सर माझी KYC झालेली आहे. का? जर तुम्ही KYC केली नाही तर तुमचा जो काही लाभ आहे तो या ठिकाणी बंद होऊन जाणार आहे आणि जर का तुम्ही KYC केली असेल तर तुमचा लाभ हा सुरूच राहणार आहे. तर सर्वांनी सांगा की सर माझी KYC झालेली आहे. ज्यांची झाली नसेल त्यांची KYC मी फ्रीमध्ये करून देणार आहे. फक्त कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे की सर माझी KYC बाकी आहे, तुमची KYC मी फ्रीमध्ये करून देणार आहे. तुम्हाला कोणताही अडथळा येणार नाही आहे. फक्त कमेंट करून सांगायचं आहे की सर माझी KYC झालेली नाही आहे, तुमची KYC मी फ्रीमध्ये करून देणार आहे. ठीक आहे. पुढे बघा, ज्या महिला KYCची प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत त्यांचा जो काही लाभ आहे तो थांबवला जाण्याची दाट शक्यता आहे. म्हणजेच त्यांचा लाभ बंद होणार आहे. त्यामुळे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा लाभ या महिलांना मिळणार की नाही हे अद्याप स्पष्ट नाही आहे. पण त्या पुढील हप्त्यांचा जो काही लाभ आहे तो बंद होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजेच बहिणींनो लक्षात घ्या, ज्या बहिणी KYC करणार नाही आहेत, ज्या बहिणींची KYC झालेली नाही आहे, तर अशा बहिणींचा जो काही लाभ आहे तो थांबवला जाणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. पण नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा हा जो काही लाभ आहे तो त्या बहिणींना मिळू शकतो अशा ठिकाणी माहिती आलेली आहे. पण
याचा पुढचा जो काही लाभ असणार आहे, जसं की जानेवारीच्या नंतर जे काही लाभ असतील पुढचे, तर ते लाभ त्या बहिणींना मिळणार नाही आहे, कारण की त्यांची KYC झालेली नाही आहे म्हणून. म्हणून जर का तुम्हाला लाभ हवा असेल, पुढच्या हप्ते जर तुम्हाला हवे असतील, तर KYC प्रत्येक बहिणीने करून घ्यायची आहे. आणि KYC करण्यासाठी सरकारने तुम्हाला 31 डिसेंबर ही मुदत वाढवून दिलेली आहे. त्यामुळे सर्व बहिणींनी KYC करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि जर काही डाऊट असतील, तर काही शंका असतील, तुम्ही बिनधास्तपणे विचारू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला बहिणींनो, मग कमेंट करून सांगा. तुम्हाला नोव्हेंबर हप्ता, डिसेंबर हप्ता, जानेवारी हप्त्याविषयी माहिती दिली आहे. KYC बाबत सुद्धा ऑथेंटिक माहिती प्रोव्हाइड केली आहे. काही अडचण असेल तुम्ही कमेंट करून विचारू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.